अमित खाडे सोशल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 34 रक्तपिशव्यांचे संकलन. स्वातंत्र्य दिनानिमित्त अमित खाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागातील युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत तब्बल 34 रक्तपिशव्यांचे रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमासाठी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सायन हॉस्पिटल ब्लड बँकेचे आयोजकांनी आभार मानले. सर्वांना नमस्कार. मी अमित खाडे. आमचं स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. इथं भरपूर विभागातील सर्व यंग मुलांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. मी सर्व आम्हीसुद्धा रक्तदान केलं आहे. तुम्हीसुद्धा रक्तदान करावं. मी विभागातील सर्व युवकांना मी विनंती करतो की आपण रक्तदानासाठी पुढे येऊन रक्तदान करावी आपल्यास विनंती करतो. मेरे संस्था का नाम अमित खाडे सोशल फाउंडेशन है. ये जो कार्यक्रम है ये पूरा अमित खाडे सोशल फाउंडेशन सब टीम ने ऑर्गेनाइज किया है यहाँ पे. नमस्कार. मी अमित खाडे सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. अमित खाडे सोशल फाउंडेशनच्या सर्व टीमच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान आयोजित केलं होतं. या रक्तदान शिबिरासाठी विभागातील सर्व युवकांनी आणि महिलांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी रक्तदान शिबिराचा लाभ घेतला आहे. मी विभागातील सर्व महिलांना व युवकांना विनंती करतो त्यांनीसुद्धा रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. मी या सर्वांना आवाहन करतो कारण रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा चालू आहे. रक्ताची खूप मोठ्या प्रमाणात लोकांना गरज लागते आणि मी इथल्या लोकांना ज्या लोकांनी रक्तदान केलं आहे त्यांचं मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरंच त्यांचा धन्यवाद वाटतो. आणि सर्वात प्रथम सायन हॉस्पिटल ब्लड बँकेचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि या जागेचे जे ओनर आहेत ज्योती साळवे मॅडम यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. त्यांचासुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अरविंद ओम प्रकाश सिंह. फर्स्ट टाइम मैं ब्लड डोनेट कर रहा हूँ. बहुत अच्छा फील हो रहा है कि किसी की हेल्प हो सके. मेरे छोटा भाई ने मुझे बोला कि यहाँ पे आके डोनेट करने के लिए कैंप लगा था आपका. तो सबको ऐसा करना चाहिए. एटलीस्ट 6 मंथ में एक बार तो जरूर करना चाहिए उनको डोनेट. माझं नाव संदीप पाटील आहे. ही माझी दुसरी वेळ आहे आणि रक्त देण्याचं कारण हेच आहे की काही असे गरजू लोक असतात ज्यांना रक्ताची गरज असते पण त्यांच्याकडे कोणती सुविधा नसते. पैशांची कमी असते किंवा आणखीन काही आर्थिकदृष्ट्या जर कमजोर असतात पण त्यांचं असं कोणी जवळ धावपळ करण्यासारखं नसतं जेणेकरून ते रक्तपेढीपर्यंत पोहोचून ते रक्त त्यांना मिळवून देऊ शकतं. अशा लोकांसाठी ही एक रक्तदान शिबिर जे अमित खाडे सोशल फाउंडेशनने राबवली त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानतो. आणि ह्याच्यामधून जे जे गरजू लोकांना जे रक्त जाणार त्यांच्यापासून त्याचा एक प्रकारचा जीव वाचू शकतो आणि वेळी एकदम योग्य वेळी त्यांच्यापर्यंत ते रक्त पोचू शकतं. म्हणूनसाठी रक्तदान योग्य आहे, चांगलं आहे. माझं नाव अमोल हरीश जानकर. रक्तदान मी बऱ्याच वेळा केलेलं आहे. रक्तदान करणं हे खूप मोठं समाजकार्य आहे. प्रत्येकाने वर्षातून 2 वेळा तर रक्तदान केलं पाहिजे. आणि अमित फाउंडेशनसारख्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याखाली ब्लड डोनेशन केलं पाहिजे. आणि ब्लड फाउंडेशन हे खूप चांगलं कार्य करत आहे. हे खूप मोठं समाजकार्य आहे. रक्तदान शिबिर हे खूप मोठं समाजकार्य आहे. धन्यवाद. गुड आफ्टरनून सभी को नमस्ते. मेरा नाम मंगला प्रकाश है और मैं आज अमित खाडे सोशल फाउंडेशन में आई हूँ. मुझे काफ़ी अच्छा लग रहा है कि जैसे कि अभी 15 अगस्त हुआ है, जिस तरीके से हम एक दूसरे की मदद करना चाहते हैं तो सबसे इम्पॉर्टेंट है पैसा ही नहीं है. ब्लड भी जो है वो बहुत प्रीशियस चीज़ है. अगर इन केस ऑफ एनी एमरजेंसी होता है तो हमें ब्लड बहुत प्रीशियस है. तो आज जो सर हमारे अमित सर खाडे सर जो कर रहे हैं वो बहुत ग्रेट वर्क है. और संडे का दिन है और इतने लोग भीड़ में इतने आए हैं, खास करके सोशल वर्कर्स एंड इतने लोग. तो थैंक्स टू एवरीवन जिन्होंने भी ये ऑर्गेनाइज़ किया है और जो लोग आज ब्लड दे रहे हैं काफ़ी अच्छा काम कर रहे हैं. थैंक यू सो मच. आज अमित फाउंडेशन की तरफ से आज रक्तदान शिबिर ठेवले स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर अमित फाउंडेशन गेल्या 7-8 महिन्यापासून आम्ही बघतो. पूरग्रस्तापासून ते कॅन्सर पेशंटपर्यंत त्यांनी अन्नदान केलेलं आहे. पूरग्रस्तासाठी धान्याची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं फाउंडेशन सातत्याने चांगलं काम करत आलं आहे.
तसेच आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, याचे कॅम्प पण ते राबवत आलेले आहेत. म्हणून आपल्या वार्ड क्रमांक 151मध्ये अमित फाउंडेशन हे चांगल्या प्रकारे काम करते आणि आज त्यांनी रक्तदान शिबिर हे आयोजित केलेले आहे आणि मोठ्या संख्येमध्ये आज इथे रक्तदान करण्यासाठी लोक आलेले आहेत. त्या सर्व रक्तदान करणाऱ्यांच्या एक धन्यवाद बोलतो आणि अमित खाडे ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे उत्कृष्टपणे चांगलं काम करत आहे. पुढं चांगलं काम करावं, जनसेवा हीच मानव सेवा आहे या उद्देशाने हे फाउंडेशन काम करत आहे आणि आम्हाला त्यांच्या शुभेच्छा, आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की असंच काम सातत्याने करत राहावं हीच अमित खाडे फाउंडेशनना ढेर सारे शुभेच्छा. आणि इथे आलेले आमचे रक्तदान केले त्यांचे पण आभार व्यक्त करतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, कारण एक रक्तदान केल्याने माणसाचा जीव वाचू शकतो. म्हणून असे फाउंडेशन सातत्याने आणि जी आपली जनता आहे वार्ड क्रमांक 151 त्यांनी पण यावं आणि जिथे कुठे रक्तदान चालू असतं त्यांनी रक्तदान करावं, कारण रक्तदान केल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो. हेच रक्तदानाचं महत्त्व आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूजा आसेरी, अच्छा लगा बहुत. मैं चाहती हूँ जहाँ पे ब्लड डोनेशन होता है मैं वहाँ पे जाती हूँ. मैं चाहती हूँ मेरी जैसी और भी औरतें आए ब्लड डोनेट करने के लिए ताकि किसी की जान बच जाए अपने खून से. नमस्कार, माझं नाव संतोषी शेरखाने आहे. मी अमित खाडे सोशल फाउंडेशनची सदस्य आहे. मी अमित खाडे सरांसोबत जेव्हापासून फाउंडेशन स्टार्ट झालं तेव्हापासून मी त्यांच्यासोबत काम करते. आज अमित सरांनी जो हा फाउंडेशनतर्फे जो हा ब्लड कॅम्पचा उपक्रम राबवला आहे त्या माध्यमातून म्हणजे जे गरजू आहेत त्यांना जे रक्ताची गरज असते त्यांना ते खूप मोठी हेल्प होणार आहे आणि असंच समाजकार्यासाठी ते सदैव तत्पर राहतील आणि समाजसेवा ते करत राहतील. ब्लड डोनेशन के लिए ना सर भाई लोग को आगे आने चाहिए, लेकिन जो उनका जो ब्लड का जो ये रेशियो रहता है वो ज़्यादातर मतलब कम रहता है उन पे. लेकिन फिर भी यहाँ पे बहुत सारी लेडीज़ आई है जो मतलब खुद से आगे आके ब्लड डोनेट कर रही है. तो उनके लिए मतलब मतलब उनके लिए खुशी हो रही है कि खुद से आके यहाँ पे ब्लड डोनेट कर रही है और उनके लिए हमें उनका सम्मान करना चाहिए. नमस्ते, मेरा नाम कपिल क्षीरसागर है. अमित खाड़े सोशल फाउंडेशन ये जो संस्था है जो कि मैं ट्रस्टी मेंबर हूँ, लेकिन ये अलग अलग तरीके से समाज सेवा में अमित खाड़े सर उतरते हैं. उसमें से ही एक ब्लड डोनेशन कैंप है. ब्लड डोनेशन कैंप सुबह से आज बहुत से युवाओं ने, महिलाओं ने बहुत से डोनेट किया है. लेकिन ये ब्लड मतलब साइन हॉस्पिटल की तरफ से ऑर्गेनाइज हुआ है. साइन हॉस्पिटल का कहना है कि ब्लड ये है वो यहाँ पे बनता नहीं, वो कोई डोनेट करेगा तो ही मिलता है. तो मैं अमित खाड़े सोशल फाउंडेशन का शुक्रिया अदा करना चाहता हूँ. धन्यवाद. जी, सभी को नमस्कार. मेरा नाम आदेश पगारे है. अमित खाड़े सोशल फाउंडेशन इस संस्था का मैं विश्वस्त हूँ. ये संस्था जो पिछले 1 साल से काम कर रही है उसी का आज एक हम लोग ने प्रोग्राम आयोजित किया है जिसका नाम है ब्लड डोनेशन कैंप. आप देखते हो कि 15 अगस्त के दिन स्वतंत्रता दिन के आयोजन के हम लोग यहाँ पे ये प्रोग्राम आयोजित किया हुआ है. यहाँ पे जो चेंबूर इलाके में जितने सारे लोग हैं यहाँ पे बीमारियाँ बहुत सारे पैमाने में है. यहाँ पे टीबी, कैंसर इस तरीके के जो बड़े बड़े बीमारियाँ हैं ये इलाके में बहुत ज़्यादा है. तो हम लोग इसके ऊपर भी काम कर रहे हैं, हेल्थ के ऊपर काम कर रहे हैं, वुमन एम्पावरमेंट के लिए काम कर रहे हैं और इन्वायरमेंट के लिए भी काम कर रहे हैं. तो इसी का पार्ट लेके एक प्रोग्राम हम लोग ने आज ही आयोजित किया है. तो यहाँ के जितने भी डोनर हैं मैं सभी को धन्यवाद करता हूँ कि आप यहाँ पे आए, अपना ब्लड दिया और इतने उत्साह से ये जो ब्लड डोनेशन कैम्प है उसमें पार्टिसिपेट किया. थँक यू. नमस्कार, माझं नाव अजय दत्तात्रय शेरे. मी समाज विकास अधिकारी म्हणून सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त अमित खाडे फाउंडेशनतर्फे भव्य ब्लड डोनेशन कॅम्पचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. खरं सांगायचं झालं तर हे खूप महत्त्वाचं आहे. ब्लड डोनेशन असं असतं की ज्यामध्ये ब्लड अशी गोष्ट हे आहे की ते कुठे बनत नाही. ते माणसाने डोनेट केलेलं ब्लड असतं ते रुग्णांना चढवलं जातं आणि आम्ही आहोत जे सायन हॉस्पिटलमार्फत आहोत. सायन हॉस्पिटल हे मुंबईतील सर्वात मोठं हॉस्पिटल आहे जिथे येणारे लोक जे आहेत मुंबईतूनच नव्हे तर मुंबईच्या बाहेरून लोक तिथे उपचारासाठी येतात. असे गोरगरीब रुग्णांना आम्ही मोफत ब्लड पुरवतो आणि ही संधी आणि ही सेवा करण्याची संधी आम्हाला अमित खाडे फाउंडेशनतर्फे आम्हाला बोलवण्यात आलं. हे खूप चांगलं योगदान आहे त्यांचं समाजकार्यातलं आणि मी त्यांना विनंती करेन की दर वर्षी ह्या वर्षी जसा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे तसं पुढच्या वर्षी कॅम्प ऑर्गनाईज करावं आणि समाजसेवेच्या ह्याच्यामध्ये योगदान द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो. तर सांगायचं झालं तर आपल्या इथे येणारे जे रुग्ण आहेत डिलिव्हरी पेशंट असतात, थॅलेसेमिया पेशंट असतात, डायलिसिस आहे, एमर्जन्सी पेशंट असतात, ॲक्सिडेंट पेशंट असतात. अशा पेशंटला केव्हाही रक्ताची आवश्यकता असते. त्यावेळेस त्यांना वेळेवर रक्त मिळालं तरच ते
जगू शकतात किंवा वाचू शकतात. त्यामुळे तुम्हाला कुठेही ब्लडची गरज पडली तर आपल्या सायन हॉस्पिटलमार्फत मोफत ब्लड मिळू शकतं. आणि गेल्या 3 वर्षापासून मी तिथे कार्यरत आहे आणि जे परिस्थिती बघतोय तर ते खूप बिकट आहे. लोकांना आव्हान असेल की त्यांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करावं आणि ह्या सायन KM नायरसारख्या मोठ्या हॉस्पिटलांना सहकार्य करावं. सायन हॉस्पिटलमधले जे ब्लड डोनेशन कॅम्पला जे स्टाफ उपलब्ध असतो त्यामध्ये एक समाज विकास अधिकारी म्हणून आहेत, दुसरे आहेत BTO जे ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर आहेत, आमचे डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये स्टाफ नर्स आहेत, टेक्निशियन्स आहेत, आपले इतर असिस्टंट आहेत आणि सर्वंट. अशा प्रकारचा आमचा स्टाफ असतो. एक 15 ते 16 जणांचा आमचा टोटल स्टाफ आहे इथे उपस्थित. माझं नाव मच्छिंद्र सांगते पाल्ले, मी पोलीस कॉन्स्टेबल आहे. मला तिथे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. आज रक्तदान करून चांगलं वाटतं. सर्वांनी रक्तदान करावे. त्यांचं योग्य वाटलं म्हणून आम्ही रक्तदान करण्यासाठी इथे आलो. सामाजिक क्षेत्रासाठी काम करतात, त्यांच्या मदत म्हणून आम्ही रक्तदान करण्यासाठी आलो इथे. मेरा नाम है बाजीराव रहाने, मैं पुलिस डिपार्टमेंट में काम करता हूँ. मैं अमित खाड़े फाउंडेशन से अमित दादा से बहुत दिन से पहचान है. मैं वो सामाजिक कार्य करते हैं, उसके साथ मैं हमेशा खड़ा रहता हूँ और छोटा मोटा मैं जो मेरे कोशिश होता है उतना करने की कोशिश करता हूँ.